तर वाघांनो, सर्वांना शिव सकाळ आणि जय शिवराय. आपल्याला जायचं होतं आज बारामतीला कृषी प्रदर्शन बघायला. आलू पार्टीपाशी पोरांना ती घेतलं आणि चला म्हणलं बारामतीला. मग काय धरला हायवे आणि आलो. पोरं म्हणते ती जरा फास्ट जाऊ द्या. मी आलो चला. मग काय लावलं 140चं स्पीड आणि म्हणलं चला म्हणलं जाऊ आता. वालचंदनगरला आलो, महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथनं आलो चहा प्यायला थांबलो. चहा प्यायला थांबलो तर ओंकार शेठ मोठं मालक कारभारी ती गाठ पडली. चला म्हणलं आता. तिथनं आलो तर बारामती नगर परिषद एक नंबर विषय होता. चला म्हणलं असू द्या, पवारांनी त्यांचं चांगलं केलं आहे. तिथनं आलो कृषी प्रदर्शन तिकीट ते काढलं आणि चला म्हणलं आता आज जाऊ बघावं. तर म्हणलं काय काय आत. आलो आत तर स्ट्रॉबेरी लावली होती. मी म्हणलं आता ही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी अशी कशी लावावी. चला म्हणलं असू द्या. आणि बघितली मका बघितली तर म्हणलं आमच्यावरची चांगली असती मका. असू द्या म्हणलं. तिथनं आलो तर ही यंत्र बघितलं. त्यात 2 यंत्र पेरणी यंत्र होती. चला म्हणलं जाऊ. तिथनं आलो तर बोअर शेळी ही शेळी होती. त्या शेळीची खासियत होती 2 ते 3 लिटर दिवसाला दूध देते. असू द्या म्हणलं. तिथनं आलो तर कांदा पेरायची मशीन. कांदा अशी पेरत होती की लगेच उपसून निघत होता. चला म्हणलं. आलो घराच्या दिशेने बारामतीतनं बाहेर निघलो. आता म्हणलं चला जेवायला थांबायला. जेवण ती केली, पोट भरून जेवण ती केलं आणि चला म्हणलं घराकडं आलो तर ही पिकअपवाली. काय अवघडच विषय आहे. शेतकऱ्यांचं पाक नुकसान करते ती. शोरूम फीस आहे. आलो म्हणलं चला म्हणलं आता शेवटी घरी. फायनली घरी आलो. व्हिडिओ कसा वाटला भावांनो कमेंट नक्की करा. जय शिवराय.